नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली। एका खासगी शिकवणी वर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना विद्यार्थ्यांसह पालकांची कार विहिरीत कोसळली। या भीषण अपघातात 7 विद्यार्थी आणि 2 पालकांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील दरगोडे कुटुंब आणि काही विद्यार्थी एका कार्यक्रमासाठी शहरात आले होते। रात्री 10 वाजेच्या सुमारास कार्यक्रम संपवून सर्वजण कारने गावाकडे निघाले होते। यावेळी शिवाजीनगर भागात रस्त्यालगत असलेल्या एका उघड्या विहिरीत ही कार थेट कोसळली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी बचाव कार्यासाठी धाव घेतली। विहिरीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते। अखेर 3 हायड्रा क्रेनच्या सहाय्याने रात्री 12 वाजेच्या सुमारास कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली। मात्र कारमधील 9 जणांचा गुदमरून आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। या अपघातात सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे आणि श्रावणी अनिल दरगोडे यांचा मृत्यू झाला असून इतर 4 मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत। या घटनेमुळे इंदोरे गावावर आणि संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे। स्नेहसंमेलनाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या चिमुरड्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस या प्रकाराचा अधिक तपास करत आहेत। प्रतिनिधी किशोर बस्ते, दिशा न्यूज, नाशिक।